अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया. तर आज आहे गुरुवार आणि आज मला करायचं आहे स्वामी महाराजांचा अभिषेक. तर इथे अभिषेकाची मी इथे पूर्वतयारी करून घेतलेली आहे. तर त्यासाठी तूप घेतलं, दूध घेतले, दही घेतलं, साखर घेतली आणि एक फुलपात्र घेतलं. तर आता मी त्या फुलपात्रामध्ये पंचामृत तयार करून घेणार आहे. तर सर्वात अगोदर आपण जे फुलपात्र घेतलं होतं ते घ्यायचं, त्यात 2 चमचे दही टाकायचं. दही चांगलं फेटून घ्यायचं. दही टाकल्यानंतर त्यात साखर टाकायची. साखर टाकल्यानंतर मग त्यात तूप टाकायचं आणि थोडंसं दूध टाकायचं. आणि मधसुद्धा असतो, पण माझ्याकडे आता मध अवेलेबल नव्हता तर मी मध नाही घातला. तर आता हे झालं इथे माझं पंचामृत. आणि दूध टाकताना मी त्यातलं फक्त अर्धच दूध पंचामृतमध्ये टाकलं आणि अर्धं दूध बाजूला ठेवलं, की जेणेकरून मला दुधाचा सुद्धा अभिषेक करायचा होता. आणि असं म्हणतात की अभिषेक करताना फक्त दुधाचा अभिषेक करू नये, म्हणून मी त्यात 4 ते 5 साक्षी दाणे घातले होते आणि नंतर अभिषेकाला सुरुवात केली. तर मी इथे आत्ताच पंचामृत तयार करून घेतलं आणि म्हटलं तर अभिषेक करावं, पण लगेच लाईटच गेली. तुम्ही हे लाईट गेल्यानंतरचं हे दृश्य पाहू शकतात. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो अतिशय सुंदर दिसत होता. तर असो नंतर मग लाईट काय लवकर येईल असं वाटत नव्हतं. नंतर टॉर्च घेतली, टॉर्च लावली आणि आता ही कप धूप होती माझ्याकडे, तर ती कप धूप ह्या बॉक्समध्ये लावली आणि दिवासुद्धा लावून घेतला होता. तर दिवा आणि हे धूप हे खूप महत्त्वाचं असतं, कारण की आपण ज्यावेळेस अभिषेक करतोच ना, तर त्यावेळेस अग्नी आपल्या अभिषेकाला साक्ष असतो. तर इथे हळदी कुंकू घेतलं, चंदन घेतलं आणि आता अभिषेकाला सुरुवात करते. तर माझ्याकडे स्वामींची मूर्ती नाही आहे, तर मी हे दत्तात्रयाचं जे यंत्र आहे ना, तर मी त्याचा अभिषेक करते. आणि प्रत्येक वेळेस अभिषेक करताना मी महादेवाची आमच्याकडे छोटीशी चांदीची पिंड आहे बघा, तर ह्या पिंडीचा सुद्धा अभिषेक करते. आणि आपल्याकडे जी धातूची अंगठी असते ना, तर मी त्या माझ्याकडे जी अंगठी होती तर मी तिचा इथे अभिषेक करून घेत आहे. कारण की आपण जेवढ्या वेळेस त्याचा धातूंचा अभिषेक करूत ना, तर तेवढ्या वेळेस ते धातू असे उजळून निघतात. आणि अभिषेक करायच्या अगोदर आपल्याला एक संकल्प करायचा असतो. संकल्प कसा करायचा, तर आपल्या हातात पाणी घ्यायचं, हळदी कुंकू अक्षदा चंदन वाहायचं आणि त्यात फुलसुद्धा वाहत असतात. पण संध्याकाळची वेळ झाली होती, मी काही फुलं तोडली नव्हते, कारण की हा अभिषेक मी संध्याकाळी केला होता. संकल्प करताना श्री गणेशाय नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री कृष्णाय नमः, गोविंदाय नमः असे नामस्मरण करायचं. आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि नंतर पाणी बाजूला सोडून द्यायचं. अशा ठिकाणी सोडायचं की ते पाणी आपल्या पायाखाली परत आलं नाही पाहिजे. आणि नंतर मग मी अभिषेक करायला सुरुवात केली. अगोदर पाण्याने अभिषेक घातला, नंतर जे दूध बाजूला ठेवलं होतं त्यात साखर घालून नंतर त्या दुधाने अभिषेक घातला, यंत्राला अभिषेक घातला, त्या अंगठीला अभिषेक घातला आणि महादेवाच्या पिंडीला सुद्धा अभिषेक घातला. नंतर मग अभिषेक घातल्यानंतर वरून परत पाण्याने अभिषेक घातला. नंतर हा पाण्याच्या अभिषेकानंतर मग मी पंचामृताने अभिषेक घातला. आणि अभिषेक सुरू असताना श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा षडाक्षरी मंत्र याचा नामस्मरण करत स्वामींचा असा अभिषेक केला जातो. तर आता इथे माझा अभिषेक करून झालेला आहे आणि आता मी त्यातलं पाणी ह्या बाजूच्या फुलपात्रात काढून घेतलेलं अभिषेकाचं पाणी आणि ते सर्व देव स्वच्छ करून त्यांना अत्तर लावून त्यांना अष्टगंध चंदन लावून मी आता त्यांची पूजा करून घेत आहे. तर माझ्याकडे जे हिनाचं अत्तर आहे ना, तर ते स्वामींना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मी कधी पण आणताना हिना अत्तर आणते. आता मी इथे महादेवाच्या पिंडीला अत्तर लावून घेतलेलं आहे आणि चंदन इथे लावलेले. आता असंच करत मी हे दत्तात्रयाचं यंत्र आणि हे स्वामींचं यंत्र हे सुद्धा चांगलं धुवून काढते. म्हणजे त्याच्यावर जे दूध होतं ना, तर दूध दही आणि पंचामृताचं जे होतं ना, तर मी ते अतिशय स्वच्छ करून घेतलं, कोरडं केलं आणि नंतर त्यालासुद्धा अत्तर आणि चंदन लावून घेतलं. तर आता इथे हे दत्तात्रयाचं यंत्र घेतलेलं आहे आणि याला चंद्राच्या 3 रेषा ओढून घेत आहे. पाहू शकतात खूप अतिशय छान दिसतंय. तर इथे मी ह्या चंदन लावून घेतलं आहे आणि त्या चंद्राच्या मध्ये एक कुंकवाचा टिक्का लावून घेते. तर आत्ताच माझा अभिषेक करून झालेला आहे. आता मी फोटोची पूजा करीन आणि व्हिडिओचा एंड करते.
माझा पूर्ण अभिषेक झाला होता तरी पण काही लाईट आलीच नव्हती. ज्यावेळेस सगळा अभिषेक झाला, पूजा झाली, त्याच्यानंतर मग लाईट आली. तर ही माझी फायनल पूजा अभिषेकानंतरची. हे माझे स्वामी महाराज, हा दत्तात्रयाचा यंत्र म्हणजे याचा मी आत्ता अभिषेक केला ते. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.